तुकाराम मुंढे यांनी काही महिन्यांपूर्वी जर पाहायला गेलं तर अन्न व खाद्य औषध विभाग प्रशासनाचं आयुक्त हे पद महत्वाकांक्षी मानलं जाणारं हे पद भूषवल्यानंतर जर पाहायला गेलो तर आज आम्ही आहोत अकोल्याच्या मूर्तिजापूर येथील एका रेस्टॉरंटच्या कारखान्यामध्ये। या कारखान्याची जर परिस्थिती बघितली तर कशा प्रकारे तुकाराम मुंढेंच्या या येण्याने जर पाहायला गेलं तर शिस्तबद्ध पद्धतीने केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे। नीटनेटकेपणा जो प्रत्येक हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट असतील अथवा खाद्य पेय विक्रेते असतील यांच्यामध्ये एक नियमावली अन्न व खाद्य औषध विभाग प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेली आहे। आणि इतरत्र जर पाहायला गेलं तर सार्वजनिक ठिकाणी याचा कुठेतरी पायामलनी होत असताना पाहायला मिळतं। मात्र तुकाराम मुंढे यांनी ज्यावेळेस अन्न व खाद्य औषध विभाग प्रशासनाचं आयुक्त हे पद भूषवल्यानंतर जर पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी हा खाद्य पदार्थ बनवले जातात म्हणजे या कारखान्यामध्ये आजची परिस्थिती आणि पूर्वीची परिस्थिती जर पाहायला गेली तर एक वेगळीच पाहायला मिळत आहे। मी दाखवू शकतो कशा प्रकारे जे कारागीर आहेत जे खाद्य पदार्थ कच्चा माल तयार करत आहेत, बरोबर जे हँडग्लोव्ज असतील किंवा हँड कॅप असतील ती कॅप घालून आणि स्वच्छतेचं जे प्रतीक आपल्याला असायला हवं या स्वच्छतेच्या याच्यामध्ये करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जर अजून बोलायला गेलं तर ज्या ठिकाणी भांडी स्वच्छ करण्याचं जे स्थान आहे ते सुद्धा कशा प्रकारे शिस्तबद्ध असायला पाहिजे ते सुद्धा याचं तुकाराम मुंढे साहेब ज्यावेळेस अन्न व खाद्य औषध विभाग प्रशासनाचं त्यांनी पदभार स्वीकारला त्यानंतर हे रेस्टॉरंट असतील, हॉटेल्स असतील अथवा खाद्य पदार्थ विक्रेते यांच्यावर एक नियमावली जी आहे एक शिस्त आहे ती लादल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे माझ्या सोबत आहेत या कारखान्याचे मालक आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत की पहिलेच्या आणि आत्ताच्या याच्यामध्ये काय एक फरक जाणवत आहे त्याबाबत आपण त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत। मुझे बताइए कि पहले जो चलता था इतरत्र बाहर अगर खाद्य पदार्थ ये नियम जो अभी तुकाराम मुंढे साहब आने के बाद में क्या एक अभी उसके बाद में हमने बहुत सारा बदलाव किया है। पहले जो था थोड़ा सा 19 चल रहा था, अभी हमने पूरे चेंजिंग कर दिया है। माल बनाने का अलग, बच्चे का सिस्टम अलग, रहने का अलग, सोने का अलग आदमी लोगों का और तैयार करने का, जैसे हर चीज़ का अलग अलग डिपार्टमेंट बना दिया है और उसमें व्यवस्था कर लिया है। साफ सफाई का ये कर लिया है, टोपी है, ग्लव्स है, ये बाकी तो सब सिस्टम हमने चेंज कर दिए है। और बाकी का जो दूध आता है हमारे पास गाय और भैंस का, वो दूध से तैयार करने के लिए स्टीम बॉयलर लगा हुआ हमारे पास में। वो देखो उधर, भैया साइड में जाओ, स्टीम बॉयलर लगा हुआ है। स्टीम बॉयलर से दूध तैयार किया जाता है और उससे वो मावा तैयार किया जाता है, वो ठंडा हो रहा है उधर हर एक आइटम से। और लड्डू वगैरह, पेड़े वगैरह सब घर से तैयार करते हैं, बाहर का कोई माल नहीं लेते हैं। अच्छा, ये अभी तुकाराम मुंढे साहब आने के बाद में थोड़ा प्रशासन यानी आपका जो अन्न व खाद्य औषध विभाग प्रशासन है आपको होटल लाइन में थोड़े चेंजेस आ गए, थोड़ा बदलाव आ गया, ठीक है? तो ये भाव में कुछ नहीं, अभी तो भाव तो वही चल रहा है छोटे गांव के हिसाब से। अभी तो एकदम से भाव बढ़ाएंगे तो बहुत तकलीफ का काम हो जाएगा। हमने हमारी कमाई कम करके हमने मतलब सस्ता कर ली है और थोड़ा बदलाव कर दिया है कि कमाई कम हो बाकी सस्ता होना चाहिए। हमारे पास में 30 साल से ग्राहक आते हैं तो उनका भरोसा होना चाहिए, भरोसे से माल देते हैं, भरोसे से माल ले जाते हैं, तो उसका भी कुछ होना चाहिए। उसके लिए हमने बहुत सारा बदलाव कर दिया है। बाकी अभी भाव तो आगे देख के बढ़ेंगे, क्या करना है क्या नहीं करना है उसका आगे सोचेंगे। पब्लिक क्या बोलती है तुकाराम मुंढे साहब आने के बाद में जो अभी बदलाव आ नहीं, गया मैं तो उसके बोल बारे रहा में हूँ कि तुकाराम साहब आने से हमारे भी सुधार हो गया और पब्लिक का सुधार होगा और ऐसे कर्मचारी आने चाहिए। हम तो ये चाहते हैं कि ये जो गांव में, मैं नाम नहीं बोलता, जो कचरा बेचने वाले उनको सुधारना चाहिए, सुधरना चाहिए वो कि हम माल देते हैं, लोग तो समझते हैं कि भाई ये माल सबका बरोबर ही है, तो बरोबर का पता चलेगा कि बरोबर कौन दे रहा है और डुप्लीकेट कौन दे रहा है। उसमें बदलाव होना चाहिए, लोगों की नजरों के सामने पता चलना चाहिए कि हकीकत के अंदर ये माल दे रहे हैं। निश्चितच रूपाने जर पाहायला गेलं तर तुकाराम मुंढे साहेब ज्यावेळेस अन्न व खाद्य औषध विभाग प्रशासनाचा त्यांनी कारभार स्वीकारला त्यानंतर कशा प्रकारे बदलाव झाला याचं एक प्रतीक पाहायला मिळत आहे। मी दाखवू शकतो की माझ्या बाजूला हे मिठाई बनवणं चालू आहे आणि मिठाई बनवत असताना
जे शुद्धतेचं प्रतीक असायला पाहिजे, ज्या काळजी घ्यायला पाहिजे, त्या कशा प्रकारे कटाक्षाने घेतल्या जात असल्याचं हे एक तुकाराम मुंढे साहेबांचे आल्यानंतरच एक उदाहरण पाहायला मिळत आहे. मात्र या निमित्ताने काय होईना, मात्र जे नागरिकांच्या पोटापर्यंत जातं, नागरिक ज्या विश्वासाने रेस्टॉरंट असतील, हॉटेल्स असतील याच्यापर्यंत जातात आणि खाद्यपदार्थाचं सेवन करतात, ते एक खात्रीदायक म्हणायला काही वावगं ठरणार नाही. प्रतीक कुरेकर, LS मराठी, अकोला.